आयुष्यमान मनीष भंकाळे साहेब, IBN लोकमतचे पत्रकार, हे आपले प्रकाश रविराव साहेब यांचं स्वागत करशील अशी मी त्यांना विनंती करतो. आयुष्यमान ओंकारराव वानखळे हे मिलिंद प्रश्न व धम्मपद ग्रंथाच्या विमोचनावर मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. दिनकरराव तुरकाने साहेब हे मिलिंद प्रश्न व धम्मपद ग्रंथाचे विमोचनावर मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी या माघ पौर्णिमेच्या दिनी मी अभिवादन करतो. या कार्यक्रमामध्ये 2 पुस्तकांचं आज विमोचन झालेलं आहे. एका पुस्तकाचं विमोचन मिलिंद प्रश्न या ग्रंथाचं विमोचन माननीय प्रकाशजी रविराव नगररचना संचालक ठाणे यांच्या हस्ते संपन्न झालं आणि धम्मपद या ग्रंथाचं विमोचन आदरणीय भदंत श्रीपादजी थेरो यांच्या हस्ते या ठिकाणी विमोचन झालेलं आहे. एका वेळेस 2 ग्रंथाचं विमोचन या बौद्ध धम्म प्रचार समिती या समितीच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं की एका वेळेस 2 ग्रंथाचं प्रकाशन कदाचित हा पहिलाच प्रसंग असावा. मिलिंद प्रश्न हा जो ग्रंथ आहे हा भदंत सत्यानंदजी महास्थवीर येनाडा आणि अखिल भारतीय बौद्ध भिक्षू संघाचे सरचिटणीस वंदनीय भदंत सत्यानंदजी यांनी अनुवाद केलेला आहे आणि या अनुवादासाठी माननीय धम्मदास मुंदरके आणि मी दिनकर तुरकाने यांनी या पुस्तकासाठी मिलिंद प्रश्न या पुस्तकासाठी त्यांना जी काही मदत पाहिजे असेल ती शारीरिक मदत आणि मानसिक मदत त्यांना केलेली आहे. त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये या सगळ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. 2 दिवसाचा कार्यक्रम येणाऱ्याला असल्यामुळे आणि भव्य असा कार्यक्रम असल्यामुळे आदरणीय भदंत सत्यानंदजी या ठिकाणी येऊ शकले नाहीत आणि त्यांच्या हस्तेच या ग्रंथाचं विमोचन होतं. मिलिंद प्रश्न हा ग्रंथ, या ग्रंथाचं महत्त्व आपणा सर्वांना माहीतच आहे. राजा मिनिडार जो आहे, मिनॅडर याला आपण मिलिंद म्हणतो आणि राजा मिलिंद आणि हा अतिशय विद्वान होता, हुशार होता. याच्याशी चर्चा करायला, वादविवाद करायला कोणीही तयार होत नसायचा आणि मग तो सगळ्यांना पराभूत करायचा. अशा वेळेस भंते नागसेन यांनी त्यांचे जे आव्हान आहे ते आव्हान स्वीकारलं आणि मिलिंद राजांनी जी काही प्रश्न विचारली बौद्ध धर्मासंबंधी, त्यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न होते, जे वाद होते हे त्यांनी विचारलं आणि या प्रत्येक प्रश्नाचा उकल त्यांनी एकाच उदाहरणानं नव्हे तर 3 उदाहरणं देऊन, 4 उदाहरणं देऊन, क्वचित प्रसंगी 5 उदाहरणंसुद्धा त्यांनी दिलेली आहेत. आणि राजा मिलिंदाचं एक जे त्यांच्यासमोर कोळं होतं, जे अनेक प्रश्न समस्या होत्या धर्माबद्दलच्या, त्या त्यांनी सोडवलेल्या आहेत. आणि मग शेवटी राजा मिलिंद बौद्ध धर्माची दीक्षा घेतात. असा हा सगळा उल्लेख या मिलिंद प्रश्न ग्रंथामध्ये आहे. दुसरा जो ग्रंथ आहे धम्मपद, निवडक 125 गाथा आणि कथा, हा ग्रंथ लिहिण्याची श्रेय किंवा संपादन त्याला म्हणू, लेखन म्हणू,
हे माझ्याकडे मी स्वतः स्वीकारलेलं होतं. बौद्ध साहित्यामध्ये ज्या अनेक धर्माला, ज्या अनेक ग्रंथाला महत्त्व आहे, अनेक ग्रंथ महत्त्वाची आहेत, परंतु धम्मपद हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे, सर्वोत्तम ग्रंथ आहे. सर्वोत्तम ग्रंथ म्हणून या धम्मपदाकडे पाहिलं जातं आहे. या धम्मपदाच्या पहिल्यांदा पाली भाषेमध्ये ग्रंथ होते आणि त्यानंतर या शतकामध्ये मराठी भाषेमध्ये सुद्धा काही भाषांतर करण्यात आलेली आहेत. धम्मपदामध्ये एकूण 423 गाथा आहेत आणि या 423 गाथा ज्या आहेत, या गाथांपैकी मी या ग्रंथामध्ये निवडक 125 गाथा घेतलेल्या आहेत. आणि या गाथाच्या ज्या कथा आहेत, या कथेबरोबर यातून आपल्याला काय शिकायचं आहे हा संदेश एक मी उपदेश म्हणून या शेवटी दिलेला आहे. आणि या प्रत्येक कथा ज्या आहेत, या ज्या गाथा आहेत, ज्या निवडक घेतलेल्या आहेत, माझा एक दावा आहे की खरोखरच जर आपण धम्मपदातील या गाथांनुसार जर आपण आचरण केलं, आपल्या जीवनामध्ये जर या गाथा आपण उतरवल्या, तर मनुष्याचं जीवन सुखी होऊ शकते. या निवडक 125 गाथामध्ये जी काही सगळी वग्ग आहेत, धम्मपदामध्ये एकूण 26 वग्ग आहेत, त्याला आपण भाग म्हणू, प्रकरण म्हणू. आणि या 26 वग्गामध्ये एकूण 423 गाथा आहेत. यमक वग्गापासून तर ब्राह्मण वर्गपर्यंत असे 26 वग्ग आहेत. सर्वात अधिक गाथा ब्राह्मण वर्गामध्ये आहेत, ज्याला ब्राह्मण वग्ग म्हणतात. याच्यामध्ये 41 गाथा आहेत 423 पैकी. आणि सर्वात कमी गाथा या अर्हत वर्ग आणि आत्मवर्ग या 2 वर्गामध्ये सर्वात कमी गाथा आहेत. याची संख्या 10 एवढ्याच आहेत, 10 गाथा आहेत. पहिला जो वग्ग आहे यमक वग्ग, याच्यामध्ये 21 गाथा आहेत. प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळे आहेत. काही वग्गामध्ये 11 आहेत, 12, 13 या पद्धतीनं. आणि सर्वात जास्त ब्राह्मण वर्गामध्ये आहेत. त्याच्यापेक्षा कमी ह्या तन्ना वर्गामध्ये, याला आपण तृष्णा म्हणतो, तृष्णा, या तृष्णा वर्गामध्ये 23 गाथा आहेत. अशा पद्धतीने ज्या गाथा दिलेल्या आहेत, या प्रत्येक वर्गातील प्रत्येक प्रकरणातील ज्या निवडक गाथा आहेत, की ज्या गाथा वाचल्यानंतर, त्याचा मराठी अनुवाद वाचल्यानंतर त्या गाथेच्या संदर्भातल्या ज्या कथा आहेत, आता तुम्ही म्हणा या कथा कशा आहेत, कपोलकल्पित आहेत का? या कथा कपोलकल्पित नाहीत, रचलेल्या नाहीत. त्याला पुरावा काय? कपोलकल्पित नाहीत, सांगितलेल्या नाहीत, ऐकित नाहीत. मग याला पुरावा काय? त्याला पुरावा हा आहे, जेव्हा तथागतांचं महापरिनिर्वाण झालं आणि महापरिनिर्वाणाच्या नंतर 3 महिन्यामध्येच पहिली संगती भरली. आणि पहिली संगती राजगुरूला भरली. महाकश्यपान भंते हे अध्यक्ष होते. आणि मग या परिषदेमध्ये, या संगतीमध्ये, म्हणजे याला पुरावा काय हे सांगतो मी तुम्हाला. कथा आहेत का? कोणीतरी लिहिलेल्या आहेत का? असं वाटतं आपल्याला. या कथाच आहेत आणि कथा या लिहिलेल्या असतात. परंतु या ज्या कथा आहेत, या जी परिषद भरली, ही संगती भरली, एक दिवस नाही, जवळपास 3-4 महिनेपर्यंत ही संगती चालली. जी गाथा म्हटल्या गेली, ही गाथा, या गाथेचा पहिल्यांदा उल्लेख केला जायचा. आणि मग महाकाश्यपायन त्यांना विचारायचे. त्याच्यामध्ये 500 अहर्त भिक्षू सहभागी होते, अर्हत झालेले, साधे भिक्षू नव्हते. 500 अर्हत भिक्षू त्या संगीतीमध्ये होते. गाथा उच्चारल्या जायची आणि मग या ठिकाणी विचारला जायचा प्रश्न, ही गाथा तथागतांनी उच्चारली आहे का?
आणि मग ही जबाबदारी, उत्तर देण्याची जबाबदारी भदंत आनंद यांच्याकडे होती. त्यांच्याकडे का होती? कारण ते सतत त्यांच्यासोबत होते. जवळपास जी 40-45 वर्षापर्यंत त्यांची जे प्रवचन आहेत, धर्मप्रसार आहे, या प्रत्येक समयी आनंद त्यांच्यासोबत होते. आणि म्हणून विचारलं जायचं की आनंद ही गाथा या ठिकाणी म्हटलं राजगुरूला म्हटलेली आहे, बरोबर आहे का? मग राजगुरू सांगायचे बरोबर आहे. मग विचारला जायची ही गाथा केव्हा म्हटली, कोणत्या प्रसंगी म्हटली? मग आनंद त्याला सांगायचे. मग तो जी कथा सांगितलेली आहे या गाथेच्या वेळेस, प्रत्येक गाथेच्या वेळेस, मग आनंद सांगायचे की हा प्रसंग घडला होता, या प्रसंगाच्या वेळेस तथागतांनी ही गाथा म्हटलेली आहे. मग सगळ्या सभेला विचारलं जायचं, 500 अर्थभिक्षूला विचारलं जायचं हे बरोबर आहे का? आणि जर त्यांनी त्याला अनुमोदन दिलं, होकार दिला, तर मग ती बाब मान्य केल्या जायची. अशा पद्धतीनं प्रत्येक गाथेवर चर्चा झाली, प्रश्नोत्तरे झाली, अहर्थ भिक्षूंना विचारण्यात आलं आणि जेव्हा त्यांनी होकार दिला तेव्हा त्याला मान्यता देण्यात आली. त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये मग तुम्ही म्हणा लिहिल्या कसं गेलं, त्या काळामध्ये पाहतो पण अशोकाच्या काळामध्ये 100 वर्षाच्या 1-2 शतकाच्या नंतर अशोकाचा काळ, या काळामध्ये धम्मलिपीचा शोध लागलेला होता, शिलालेखच आहेत. अशा पद्धतीनं हे लेख लिहिण्यात आलेलं आहे, ज्याला आपण पहिल्या संगतीमध्ये जे त्रिपिटक म्हणतो. या त्रिपिटकामध्ये 3 भाग. या त्रिपिटकातील 2 पिटक, अभिधम्म पिटक आणि सुत्त पिटक, हे 2 पिटक पहिल्या संगतीमध्ये लिहिण्यात आलेत. आणि या सुत्त पिटकामध्ये, या पहिल्या संगतीमध्ये लिहिण्यात आलेत. आणि या सुत्त पिटकामध्ये एक खुद्दक निकाय म्हणून आहे. तशा सुत्त पिटकामध्ये 5 ग्रंथ महत्त्वाचे आहेत, 5 ग्रंथ. आणि या 5 ग्रंथामध्ये खुद्दक निकाय नावाचा एक ग्रंथ आहे. आणि खुद्दक निकाय या ग्रंथामध्ये 15 ग्रंथ आहेत. म्हणजे एकूण खुद्दक निकायामध्ये सुत्त पिटकामध्ये एकूण 19 ग्रंथ आहेत. आणि यापैकी धम्मपद हा एक ग्रंथ आहे. धम्मपद या ग्रंथाला जगामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ म्हणून मानलेला आहे. भदंत आनंद कौशल्यायन या ग्रंथाविषयी म्हणतात, जर एखाद्या व्यक्तीला एकाच पुस्तकाला आपल्याला सोबत करायची असेल, एकच पुस्तक जर आपल्याला निवडायचं असेल, आयुष्यभर जर आपल्याला सोबत ठेवायचं असेल, तर जगातील कोणत्याही वाचनालयापैकी धम्मपदाशिवाय दुसरा कोणताही ग्रंथ सापडणार नाही. एवढं महत्त्व भदंत आनंद कौशल्यायन यांनी धम्मपदाविषयी दिलेलं आहे. आजही श्रीलंकासारख्या देशामध्ये जेव्हा एखादा व्यक्ती श्रामणेर बनतो आणि श्रामणेर बनल्यानंतर जेव्हा त्याला शिक्षण दिल्या जाते, तेव्हा पहिल्यांदा त्याला या धम्मपदातील गाथा शिकवल्या जातात. गाथाचा अर्थ, गाथाचा प्रसार त्यांच्याकडून घेतला जातो. त्याचं कारण असं आहे की तथागताच्या वाणीतून या गाथा पसरलेल्या आहेत, त्याचा प्रसार झालेला आहे. आजही त्यांची तशी धारणा आहे. आणि म्हणून धम्मपद अनेक लोकांकडे जावं, धम्मपदाचा विचार व्हावा, हा माझ्या मनामध्ये विचार झाला. आता हा विचार माझ्या मनामध्ये का झाला? जेव्हा बुद्धांनी त्याचा धम्मग्रंथ मी वाचायला सुरुवात, अनेक वर्ष वाचलं, तुम्ही वाचता, आणि मग माझ्या लक्षात आलं की हा ग्रंथ बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ बाबासाहेबांनी एका गाथेला अर्पण केलेला आहे, समर्पित केलेला आहे. आणि ती गाथा धम्मपदातील आहे, सुखो बुद्धानु उपादो ही गाथा. आणि मग मी या धम्मपदाकडे आकर्षित झालो, अनेक पुस्तकं गोळा केलीत. हे पुस्तक लिहित असताना मला लेखक कांबळे यांचं अतिशय महत्त्वाचं मदत झालेली आहे. हरिहर शंकर म्हणून आहे, त्यांची मदत झालेली आहे. एक दलित साहित्य अकादमी दिल्लीचं पुस्तक, अशा अनेक पुस्तकाचा मी अभ्यास केला आणि त्याच्यातून मग एक सार त्या ठिकाणी काढलेला आहे. हा धम्मग्रंथ आपल्यासारख्या वयस्कर माणसांनीच वाचावा असं नाही,
तर आपल्या घरामध्ये जे विद्यार्थी असतात 15 वर्षाचे, 17 वर्षाचे, 14 वर्षाचे, ज्यांना समज येते अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा जर ही गाथा वाचली, त्याच्यातली कथा वाचली आणि त्या कथेमधला जर भावार्थ त्यांनी समजून घेतला तर त्याच्यासुद्धा चारित्र्यामध्ये हा सगळा फरक पडू शकतो. म्हणजे लोकांसाठीच हा ग्रंथ नाही आहे, तर मुलांनासुद्धा एक वाचनाची आवड लागावी आणि म्हणून प्रत्येकाने हे ग्रंथ आपल्या घरी ठेवायला पाहिजे. धम्मपद आहेत, परंतु मराठी संख्या अतिशय या धम्मपदातील ग्रंथ फार कमी आहे. जो बाबासाहेबांनी ठिकठिकाणी बुद्धाच्या तोंडून जो उपदेश दिलेला आहे, हा सगळा उपदेश धम्मपदातील आहे. धम्मपदातील सगळ्या गाथा घेतलेल्या आहेत. फक्त गाथा एकच त्या ठिकाणी शेवटी लिहिली आहे, दीपा तपतो रती असं काहीतरी, जी शेवटची एक गाथा त्याच्यामध्ये आहे. नंतर बाकीचा सगळा अर्थ त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेला आहे. बाबासाहेबांनी सुद्धा बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ यामध्ये या धम्मपदातील गाथा घेतलेल्या आहेत. एवढं महत्त्व या धम्मपदाला आहे आणि म्हणून लोकांपर्यंत हा ग्रंथ गेला पाहिजे म्हणून मी एक अल्पसा प्रयत्न केला. यासाठी प्रकाशक म्हणून पाहिजे आहेत आमचे मित्र जे आहेत ओंकाररावजीराम वानखडे. अनेक ग्रंथ, पहिला ग्रंथ आता ते प्रकाशनाचे फार मोठे बनले असं म्हणू आपण, कारण 10 ग्रंथ आता त्यांच्याकडे प्रसिद्ध झालेले आहेत. बुद्ध धार्मिक स्थळाच्या इतिहासापासून तर आजच्या या धम्मपदापर्यंत एकूण 10 ग्रंथ त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. एवढं मोठं त्यांचं कार्य आहे. हा धर्मग्रंथ लिहिण्यासाठी भदंत श्रीपाद थेरो यांची मला फार मदत झालेली आहे. वेळोवेळी त्यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे. या भिकुनी धम्मदीपा भिकुनी प्रजापती यांचीसुद्धा मला मदत झालेली आहे. आणि माझे जे मित्र आहेत ते प्रकाशजी रविराव यांच्याशी मला चर्चा झाली. त्यांनी मला 2-4दा फोन करून त्यांनी अतिशय आनंद व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर सगळ्यात जास्त जर मला मदत कोणाची झाली असेल तर ती धम्मदास मुंदरके यांची आहे. कारण जवळपास 9 महिनेपर्यंत 10 महिने दररोज तो माझ्याकडे यायचा. मी लिहिलेलं रबपट्टी पण आम्ही पक्के करायचो आणि त्याच्यानंतर कॉम्प्युटरवरचं जे काम सगळं आहे हे सगळं तो करायचा. कधी कंटाळा केलेला नाही. मला तरी कंटाळा यायचा. 2-2, 4-4, 5-5, 6-6 तास जायचे. कारण ग्रंथ लिहायचा अचूक झाला पाहिजे, योग्य झाला पाहिजे आणि लोकांना तो आवडलाही पाहिजे. आणि म्हणून त्याच्यामध्ये सुंदर चित्रसुद्धा टाकलेलं आहे. प्रत्येक गाथेची चित्र टाकलेली आहेत. मुखपृष्ठ सुंदर असलं पाहिजे, लोकांना आकर्षित झालं पाहिजे. मिलिंद प्रश्न जसा मुखपृष्ठ तयार केलं अशाच पद्धतीचं धम्मपद यावरील मुखपृष्ठ हे आमचे यश प्रिंटर जे आहेत पारसजी लोणारे त्यांनीसुद्धा अतिशय मदत केलेली आहे, मेहनत घेतलेली आहे, श्रम घेतलेले आहे. त्यांचे मी आभार मानतो. आणि त्याचबरोबर आमचे विकास धनधर ही जी सगळी आमची टीम आहे, सगळी जी टीम नेहमीची असणारी, या सगळ्या लोकांनी मला मदत केलेलं आहे. आज मला याचा आनंद आहे की बौद्ध धम्म प्रचार समितीचे अध्यक्ष माननीय भारतजी शहारे, त्याच्यानंतर इंजिनियर आमचे गोपाळराव इंगळे, हे प्रसन्न गायकवाड असे अनेक मित्र आहेत. यांनी मला या ठिकाणी हा एक त्यांच्याकडून प्रकाशनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. भरपूर बोललो असं मला वाटते, कदाचित आपल्याला कंटाळा आला असेल असे वाटते आणि म्हणून मी आता या ठिकाणी थांबतो. सगळ्यांचा आभार मानतो. आमच्या कुसुमताई वानगडे आहेत नेहमीच्या, माझी ताईच आहे, बहीण आहे. म्हणजे अशा अनेक लोकांचं मला सहकार्य मिळालेलं आहे, प्रोत्साहन मिळालेलं आहे आणि या प्रोत्साहनामुळेच मी करू शकलो. आपण सर्वजण याच्यामध्ये सहभागी झालात. आपल्यापर्यंत जर ग्रंथ पाहिजे असेल तर समता बुक डेपोमध्ये आहे आणि मला जे काही ओळखीचे असतील त्यांच्याकडे मी सुद्धा जाण्याचा प्रयत्न करीन. प्रत्येकाकडे गेला पाहिजे हा माझा मानस आहे. मी थांबतो. आपलं पुन्हा आभार मानतो. या बौद्ध प्रचार समितीचा सुद्धा मी आभार मानतो आणि या दोन्ही पुस्तकाच्या संदर्भातली जी माहिती द्यावी असा मला आदेश झाला होता. आता एक तुमच्या कार्यक्रमामध्ये मी प्रसन्नाला म्हटलं होतं की धम्मदासचं स्वागत माझ्याकडून करायचं आहे, ते तुमच्या वेळेनुसार. ज्यांनी पुस्तक लिहिलं धम्मपद आणि मिलिंद प्रश्न, आयुष्यमान ओंकाररावजी वानखडे व त्यांना साथ देणारे धम्मदास मुद्रके यांचं सत्कार
आयुष्यमान प्रकाशजी रविराव आणि बौद्ध धम्म प्रचार समितीचे अध्यक्ष भारतजी सहारे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच प्राध्यापक दिनकरराव तुर्काने त्यांचाही सत्कार बौद्ध धम्म प्रचार समितीच्या हस्ते होईल असं मी त्यांना विनंती करतो. हां आता याचं करतो ना आपलं विमोचन याचं नावाचं विमोचन. प्राध्यापक दिनकर तुर्काणे यांनी जे हे धम्मपद लिहिलेलं आहे त्यामधलं मी 2 फक्त गाथा म्हणून दाखवत आहे. पहिली गाथा आहे यमक गामधले. मनोपुबगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन वासती वा करोति वा ततो नं दुःखमन्वेति चक्कं न वहतो पदं. अर्थात मन सर्व चांगल्या वाईट प्रवृत्तीचे प्रधान आहे. ते सर्व प्रकारचे मनोविकार उत्पन्न करते. जर एखादा व्यक्ती वाईट बुद्धीने मनाने कटू बोलला किंवा वाईट कर्म केले तर त्याला दुःख भोगावेच लागते. ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलाच्या पायामागे चाक धावते. आणि दुसरी गाथा आहे मनोपुबगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन वासती वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छायाव अनपाहिनी. अर्थात मन हे सर्व प्रवृत्तीचे अग्रणी आहे. सर्व काही मनातून निर्माण होते. जर प्रसन्न आणि आनंदी मनाने चांगले बोललात किंवा कोणाचे वाईट केले नाही तर तुमच्या सावलीप्रमाणे सुख तुम्हाला सोडून जाणार नाही. खूप छान तुर्काणे काकाजीनं हे धम्मपद लिहिलेलं आहे. खूप मी त्यांचे आभार मानतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुष्यमान भारतजी सहारे अध्यक्ष बौद्ध धम्म प्रचार समिती हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ह्यानंतर घ्या म्हणते. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो. बौद्ध धम्म प्रचार समितीच्या वतीने माघ पौर्णिमा समारोह तसेच मिलिंद प्रश्न व धम्मपद या ग्रंथाचे विमोचन आजच्या या कार्यक्रमाला धम्मदेसना प्रमुख भदंत श्रीपाद थेरो यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते खाली आराम करत आहेत. तर विहाराच्या भिक्खुनी प्रजापती थेरे तसेच भिक्खुनी धम्मचारिणी थेरे आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि ज्यांच्या हस्ते मिलिंद प्रश्न या ग्रंथाचं विमोचन झालं असे आमचे लाडके प्रकाश रविराव माजी संचालक नगर रचना अधिकारी ठाणे तसेच प्रमुख अतिथी म्हणून माननीय ओंकारराव वानखळे संचालक समता प्रकाशन अमरावती आणि त्यांच्या हस्ते धम्मपद या ग्रंथाचं विमोचन झालं आणि ज्यांनी हा धम्मग्रंथ लिहिला असे प्राध्यापक दिनकरराव तुर्काणे सर
आणि आमच्या बौद्ध धम्म प्रचार समितीचे सचिव इंजिनियर गोपाल इंगळे, तसेच उपाध्यक्ष किशोरभाऊ तायडे, कोषाध्यक्ष प्रसन्ना गायकवाड, तसेच कार्यकारी संचालक सदस्य उत्तमरावजी शिंगणापुरे, ॲडव्होकेट पी टी खडसे, तसेच प्राध्यापक भगवान गोसावी, तसेच कुसुमताई वानकडे आणि विश्वस्त, तसेच उपासक आणि उपासिका. आज माघ पौर्णिमा आणि आपल्या बौद्ध धम्मामध्ये सर्व पौर्णिमेला फार महत्त्व आहे. जसं आपल्याला माहीतच आहे, तथागत गौतम बुद्धाचा जन्म, तसेच ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण हे ज्याप्रमाणे वैशाख पौर्णिमेला झालं, त्याचप्रमाणे आपण इतर ज्या पौर्णिमा आहेत, धम्मचक्र जे सारनाथला पहिलं तथागतांनी दिलं ते सुद्धा पौर्णिमेलाच झालं होतं. आणि माघ पौर्णिमेच्या बाबतीत सांगायचं झालं तर भगवंतांनी भिक्खू संघाला पातिमोक्षचा उपदेश केलेला आहे. पातिमोक्ष हे फक्त भिक्षू संघासाठीच असते, उपासकासाठी नसते. आणि तो उपदेश माघ पौर्णिमेला केला. तसेच भंते सारीपुत्त आणि भंते मोगलायन यांना 1250 भिक्षू संघामध्ये धम्मसेनानी म्हणून त्यांना नियुक्ती करण्यात आली होती. तो दिवससुद्धा माघ पौर्णिमाच होता. आणखी तिसरी घटना अशी की भगवंतांनी तथागतांनी भिक्षू आनंदला माघ पौर्णिमेलाच सांगितलं होतं की 3 महिन्यानंतर महापरिनिर्वाण होईल. हा बुद्ध संदेशसुद्धा, बुद्ध वाणीसुद्धा त्यांनी माघ पौर्णिमेलाच केली होती. हे माघ पौर्णिमेच्या बाबतीत घडलेलं आहे, या घटना घडलेल्या आहेत. आणखी आता बौद्ध धम्म प्रचार समिती, आम्हाला या समितीमध्ये येऊन 1 महिना झालेला आहे. आणि 1 महिन्यामध्ये आम्ही काय काय केलं थोडंसं मी थोडक्यात सांगतो. तर बौद्ध धम्म जेव्हा आम्ही हा कार्यभार स्वीकारला तेव्हा सर्वात प्रथम आम्ही पाण्याची व्यवस्था केली. इथं पाण्याची व्यवस्था नव्हती, म्हणजे बंदच होती टोटली. आणि पाण्याची व्यवस्था आणि 5 टाक्या बदलवल्या. त्या 5 टाक्या सुरुवातीला आम्ही बदलून टाकल्या. नंतर या परिसरामध्ये आता ही जी टेकडी आहे याचं जे सौंदर्यीकरण आहे, या सौंदर्यीकरणामध्ये टेकडीसह थोडंसं जे पाणी द्यायला पाहिजे होतं ते झाडाला ते मिळत नव्हतं आणि ते वाहत जात होतं. तर भिंत घेतलेली आहे, वरून तर खालपर्यंत आपण भिंत घेतली जेणेकरून जी माती आहे ती माती वाहत जाणार नाही. आणखी सांगायचं झालं हे दोन कामे आम्ही कटाक्षाने केलेले आहेत. आणि सांगायचं झालं की या परिसरामध्ये खालीसुद्धा पाण्याची व्यवस्था केलेली आहे. खालीसुद्धा आम्ही 4 नळं लावलेले आहेत, वरसुद्धा 2 नळं लावलेले आहेत. आणि या परिसरामध्ये कोणीही पर्यटक जो येईल तो पाण्याविना राहणार नाही. आणखी दुसरं सांगायचं झालं की आपल्याला या ठिकाणी जी रिलिंग आहे, नंतर या विहाराचा जो रंग निघालेला आहे, नंतर आपलं खालचं जे विपश्यना हॉल आहे त्यामध्ये दरवाजे तुटलेले आहेत बरेच याचे, म्हणजे त्या रूमचे, हॉलचे आणि बाथरूमचे. याचीसुद्धा आम्ही डेलिगेशन देऊन आयुक्ताला आयुक्तासोबत मिटिंग घेऊन आमच्या कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य हे आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी हे सुद्धा काम करून घेतलेलं आहे. आणि लवकरात लवकर हे काम सुरू होणार आहे. कालच इंजिनियर येऊन गेले, त्याची पाहणी केली, त्याचं एस्टिमेट तयार झालेलं आहे, सर्व तयार झालेलं आहे. आणि या 5-6 दिवसामध्ये ते कामाला सुरुवात होईल.
पूर्ण या विहाराची रंगरंगोटी होईल. नंतर हे जो रिलिंग आहे हा रिलिंगसुद्धा व्यवस्थित केला जाईल आणि नंतर जे आपलं विपश्यना हॉल आहे त्या ठिकाणी सुद्धा व्यवस्थित होईल, जेणेकरून आपल्याला काय आहे विपश्यना सेंटर आपल्याला चालू करायचं आहे. म्हणजे महिन्यातून जो एक शनिवार राहील त्या शनिवारी आपण वडणे शिबिर घेणार आहोत. आणि ज्या महिला आहे पुरुष आहे त्यांना वरतं भीमटेकडीवर येण्यासाठी त्रास होतो, ते रोज येऊ शकत नाही, अशा महिलांसाठी आणि पुरुषांसाठी त्या ठिकाणी 1 तासाचं जे ध्यान आहे त्या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत, विपश्यना ध्यान सुरू करणार आहोत. आणि लगेचच हे काम सुरू झालं की पुढच्या महिन्यापासूनच आपण वडणे शिबिरसुद्धा महिन्याचं एक वडणे शिबिर इगतपुरीच्या मार्फत घेणार आहोत. आणखी दुसरं सांगायचं झालं की याच्यामध्ये पुन्हा आम्ही स्तब्ध बसलेलो नाही. आता सध्या आमदाराच्या मार्फत खासदाराच्या मार्फत बरेचशा कामं चालू झालेले आहेत. निवडणुका असल्यामुळे त्यांनासुद्धा आम्ही आमचं कार्यकारिणी जे मंडळ आहे आम्ही शिष्टमंडळ घेऊन गेलो आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांनीसुद्धा आपल्या भागाचे जे रवी राणा आहे आमदार त्यांनीसुद्धा आपल्याला या भीमटेकडीसाठी 1.5 कोटी देण्याचं मंजूर केलेलं आहे. आणि सांगायचं झालं त्या 1.5 कोटीमध्ये त्यांनी कोणकोणतं काम करायचं सर्व इस्टिमेट झालेलं आहे, सर्व झालेलं आहे, टेंडरसुद्धा निघालेलं आहे, सर्व झालेलं आहे. फक्त आता त्याचं काय भूमिपूजन आणि काम सुरू व्हायचं राहिलेलं. भूमिपूजन या 5 ते 6 दिवसामध्ये होणार आहे ते. आणि नंतर भूमिपूजन झालं की कामाला सुरुवात होईल. आता याच्यामध्ये कोणकोणते कामं होतील, याच्यामध्ये एक स्टेज आहे. स्टेज झाल्यानंतर पूर्ण ते जो परिसर आहे त्या परिसरामध्ये पूर्ण ब्लॉक बसवला जाईल. आणि नंतर फाउंटन आहे, बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ फाउंटन आहे आणि त्या ठिकाणी जे सोलर लाईट्स आहेत त्या ठिकाणी सोलर लाईट्स त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर लावल्या जाईल, म्हणजे त्यामुळे फोकस राहील. आणि नंतर हा इथून जो आपला यशवंतनगरचा चौक आहे त्या चौकामध्ये जो अर्धवट काम झालेलं आहे याचं आपलं कशाचं म्हणतो गेटचं त्या गेटचं संपूर्ण काम याच्यामध्ये 1.5 कोटीमध्ये आहे. ते कामसुद्धा सुरू होईल या 8 दिवसामध्ये, 8 ते 10 दिवसामध्ये ते काम सुरू होईल. आणि दुसरं सांगायचं झालं की हे असं काम करताना आमची आता यंग टीम आहे. आम्ही प्रत्येक कामं रेटून घेतो, मागं लागतो. आणि काय झालं काय नाही आतापर्यंत आमच्या जवळपास महानगरपालिकेमध्ये या 15 दिवसामध्ये जवळपास 4 वेळा आम्ही जाऊन आलो. आणि बोला सर. तथागत भगवान बुद्ध को कोटि कोटि नमन करता हुआ हे देवीलाल सुमन आहेत, यांचं थोडंसं मनोगत ऐकून घ्या. हां. सतव विश्वरतन बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर जी को और कोटि कोटि नमन टू बंते जी और भिक्षु संघ. और आज के शुभ अवसर पर जो मग पूर्णिमा के अवसर पर आप सभी एकत्र हुए, सभी जो अतिथिगण और सभी बहनें भाइयों बुजुर्गों माताओं बच्चों आप सभी को प्यार और सत्कार से नमो बुद्धाय, जय भीम, जय पूर्वोत्तर भारत. आपके इस शुभ अवसर पर आपको मैं शुभकामनाएं देता हूं कि मग पूर्णिमा की सभी को बधाई हो. और साथ साथ में मैं माफी भी चाहता हूं, इट्स माय अपोलॉजी कि एक मेरा साथी जो पंजाब से आए थे कुलदीप भट्टी जी, उनकी सेहत ज़्यादा खराब होने से इसलिए मैं आपके पास पहुंच नहीं पाया, तो मैं माफ़ी चाहता हूं. लेकिन मेरी आपके साथ शुभकामनाएं हैं. तो मेरा आपसे निवेदन भी ये है कि आज मग पूर्णिमा के दिन तथागत भगवान बुद्ध जी ने घोषणा की थी कि आज के 3 वर्ष के बाद तथागत भगवान बुद्ध महापरिनिर्वाण को प्राप्त कर जाएंगे. इसीलिए हमें को भी आज एक घोषणा करना है शुभ अवसर पर कि आने वाले 3 मासों में ज्यादा से ज्यादा लोग बौद्ध बने और तथागत बुद्ध के धम्म में आए और एकत्र होकर जो आने वाला हमारा समय चुनाव आने वाले हैं, तो सही जो हमारे प्रत्याशी है
उनको वोट देकर अपने समाज के दुखों और कष्टों का हम विरोध करें। तो ये मेरी आपके साथ शुभकामनाएं हैं। तो इसलिए मैं फिर एक दफा आप सभी को शुभकामनाएं देता हुआ आप सबको प्यार और सत्कार से नमो बुद्धाय, जय भीम, जय प्रबुद्ध भारत जी। तर ते येऊ शकले नाही आणि त्यांनी आपल्याला मोबाईलच्या मार्फत संदेश दिलेला आहे. तर तुम्ही तो संदेश ऐकलाच आहे. जास्तीत जास्त बौद्ध व्हा असं त्यांनी आपल्या संदेशामध्ये सांगितलेलं आहे. तर आपल्या जे उद्घाटक आहेत प्रकाश रविराव हे माजी संचालक नगर रचना ठाणे आहेत. आणि यांच्या बाबतीत सांगायचं झालं की हे आपल्या विहारासाठी एक फार मोठं दानशूर व्यक्तिमत्व आहे. तर प्रत्येक वेळी आपल्याला वेळोवेळी ते दान देतात आणि मदत करतात. सांगायचं झालं खालील जे मूर्ती आहे 10 फुटाची ती उभी मूर्ती आहे तथागत गौतम बुद्धाची, त्या मूर्तीला त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये दान दिलेलं आहे. आणखी आम्ही असंच एकदा आपला हा कार्यक्रम वर्षावास समाप्तीचा कार्यक्रम झाला. आम्ही प्रवीण आणि मी आणि धम्मदास गेलो असतो साहेबांच्या घरी. साहेबांनी आमच्यासमोर संकल्प ठेवला की विहारासाठी काय पाहिजे. तर त्यांनी असं म्हटलं की पडदे आणि गालिचा. तेव्हा त्यांनी आम्हाला देतो म्हणाले होते. तर आज अनायासे ते आपल्यासोबत आहेत. तर ते आपल्याला आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगतीलच. तसेच आजच्या या प्रमुख अतिथीमधून आपले ओंकारराव वानकडे यांना या परिसरातील सर्वच जण ओळखतात. फार मोठं असं व्यक्तिमत्व आहे, समाजसुधारक आहेत आणि वेळोवेळी बौद्ध धम्म प्रचार समितीला मदत करत असतात. त्यांचंसुद्धा मी स्वागत करतो. तसेच तुर्काने सर यांचंसुद्धा मी स्वागत करतो. आणि माझं जे प्रास्ताविक आहे आणि अध्यक्षीय भाषणसुद्धा मी संपवतो. मग धम्मपद लिहिण्यामध्ये दैनिक मतदार यांनी मला फार सहकार्य केलं. कारण आपण 4 महिनेपर्यंत लेख त्याच्यामध्ये लिहिला होता. आणि त्याचबरोबर नयन मोंडे आपले पत्रकार, या दोघांचे मी या ठिकाणी आभार मानतो, दिलीपजी एडतकर आणि नयनजी मोंडे. धन्यवाद सर. कार्यक्रमाचे उद्घाटक आयुष्यमान प्रकाशजी रविराव थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध या संपूर्ण जगाचे खरंच बाप म्हणायला पाहिजेत. ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रात व पूर्ण भारतामध्ये ज्यांनी आपलं राज्य गाजवलं, रयतेचं राज्य केलं, ते छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, त्यागमूर्ती रमाई, ज्यांनी बाबासाहेबांना जन्म दिला त्या भीमाई, आणि आपल्या या विदर्भामध्ये ज्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाला थारा दिला नाही असे थोर संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांना मी प्रथम अभिवादन करतो. आज या ठिकाणी मिलिंद प्रश्न आणि धम्मपद या दोन्ही ग्रंथाचं विमोचन झालेलं आहे. आणि त्या निमित्तानं व माघ पौर्णिमा
समारोह यांच्या निमित्तानं बौद्ध धम्म प्रचार समिती भीमटेकडी आणि लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल अमरावती यांच्या वतीनं हा आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मी आयोजकाचे प्रथम अभिनंदन करतो. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाने या संपूर्ण जगास अहिंसा, अस्तेय, असत्यनिषेध, अव्यभिचार व अमादन या 5 तत्वाचा संदेश दिला. त्या 5 तत्वाच्या संदेशाची संजीवनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणास 14 ऑक्टोबर 1956 रोजी देऊन एक महान क्रांती घडविली. त्या धम्माच्या संजीवनीने आपले सर्वांचे जीवन सुख समृद्ध व प्रगतिशील हो, हीच मी या माघ पौर्णिमेनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आज मिलिंद प्रश्न आणि धम्मपद या 2 ग्रंथाचं विमोचन झालं. त्याबद्दल प्रथम मी तुर्काने सर व त्यांची टीम यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण हे जे मिलिंद प्रश्न आणि धम्मपद आहेत हे लोकांपर्यंत पोचावेत आणि लोकांनी त्याच्यामधून बोध घ्यावा, हा त्याच्यामागचा उद्देश होता. कारण धम्मपद आपण कमी प्रमाणात वाचतो. कारण धम्मपद हे गोयंका गुरुजींनी एक आवृत्ती काढली होती. मुंबईला असताना धम्मपदाची एक मोठी आवृत्ती काढली होती आणि त्या धम्मपदाच्या भरोशावरच त्यांनी भगवान बुद्धाचे चरित्र, भगवान बुद्धाच्या गाथा ह्या लोकांपर्यंत पोचवल्या होत्या. तर तुर्काने साहेबांनी सांगितलं की भगवान बुद्धाचा ज्या धम्मपद आहे, बाबासाहेबांनी त्याच्यावरूनच बुद्धाने त्याचा धम्म लिहिला. परंतु आधुनिक काळामध्ये बाबासाहेब आधुनिक काळामध्ये गेले होते की आधुनिक काळामध्ये बुद्धाने त्याचा धम्म म्हणजे बुद्ध आपल्या बहुजन समाजाला कसा कळावा आणि तो सोप्यात सोपा कसा करून सांगावा, हा त्याच्यामधला मर्म होता. आणि तोच मर्म बाबासाहेबांनी आपल्या समाजाला समजावं म्हणून बुद्धाने त्याचा धम्म याची निर्मिती केली. त्यांनी बरेचसे पुस्तकं वाचले असतील, त्रिपिटक वाचलं असेल, धम्मपद वाचले असतील, परंतु त्याचा तो सारांश होता. आणि तो सारांश आणि आपल्या समाजाची त्यावेळीची बुद्धिमत्ता, आता आपण बुद्धिवान झालो, सुशिक्षित झालो, तो भाग वेगळा. परंतु बाबासाहेब ज्यावेळेस हा ग्रंथ लिहायला घेतला त्यावेळेस आपल्या लोकांची परिस्थिती, शिक्षणाची परिस्थिती, सुशिक्षितपणा हा खूप कमी होता. म्हणून त्यांना असं वाटलं की आपल्या समाजाला हा बुद्ध आणि त्याचा धम्म हा चांगल्या सोप्या भाषेत कळावा, म्हणून त्यांनी आपली ती निर्मिती केली. आता खरं म्हणजे धम्मपद आणि मिलिंद प्रश्न याची आवश्यकता का भासावी, याच्यामध्ये 2 कारणं होती. की आपल्या या जगामध्ये आदिम संस्कृती आणि तुमची आर्य आक्रमक संस्कृती या 2चा खूप वाद होता, अगोदरपासूनच वाद होता. आणि तेव्हाच हे भगवान बुद्धांना जाणवलं की सामान्य माणूस या ठिकाणी आता जीवन जगू शकत नाही. म्हणून त्यांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मूलमंत्र दिला. आणि हा मूलमंत्र देत असताना त्यांनी एक बघितलं की माणूस म्हणून कसा जगावा आणि माणसाला जीवन जगण्याचा मार्ग कसा मिळावा, म्हणून त्यांनी आपल्या या माणसाचा पूर्ण हा अभ्यास त्यांनी त्यावेळेस केला. म्हणून भगवान बुद्धांना त्यावेळेस या जगातले पहिले मानसशास्त्रज्ञ असे सुद्धा म्हणतात. का त्यांना माहीत होतं की हा जो संघर्ष चाललेला आहे, हा संघर्ष जर टोकाला गेला तर आपल्या या बहुजन समाजाचा, त्यावेळेस श्रमिक समाजाचा हा टिकाव लागू देणार नाहीत. म्हणून
म्हणून तथागतांनी आपल्या या त्रिपिटकामध्ये जसं शील, आर्य अष्टांगिक मार्ग असे जे पदं दिलेत आणि त्याची जी त्यांनी नियमावली केली ती फक्त माणसाला माणूस म्हणून जगवण्याची आणि आपला जो मार्ग आहे माणसाचा जीवन कसं जगावं हा त्यांनी त्याच्यामध्ये दिला होता. परंतु कालांतराने असं झालं की हा बौद्ध धम्म काही गोष्टी घडल्यात मध्यंतरी, आता ते मी सांगत बसणार नाही. त्या घडत असताना आपला हा धम्म हा इथून नेस्तनाभूत झाला भारतामधून. आणि भारतामधून नेस्तनाभूत होत असताना बाबासाहेबांनी त्याच्यावर खूप विचार केला, खूप स्टडी केला की आपला हा जो धम्म आहे का आपल्या भारतातून नेस्तनाभूत झाला असेल. कारण क्रांती आणि प्रतिक्रांती जर तुम्ही पुस्तक वाचलं असेल तर त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी सगळा उलगडा केलेला आहे की कशाप्रकारे बौद्ध धर्माला या देशामधून घालवण्यात आलं. आणि हे करत असताना त्यांनी समग्र यांचा विषयाचा अभ्यास केला. आणि ह्या विषयाचा अभ्यास करत असताना त्यांनी घाई केली नाही. बाबासाहेबांनी तुम्हाला धम्म द्यायची घाई केली नाही, कारण त्यांना माहीत होतं की माझा बहुजन समाज अशिक्षित आहे, माझा बहुजन समाजाला अजून काही जाण आलेली नाही, म्हणून मी त्यांना कुठल्याही खाईत लोटणार नाही असं त्याचं ध्येय होतं. म्हणून त्यांनी जवळपास 20 वर्ष या सगळ्या धम्माचा अभ्यास केला आणि बौद्ध धर्म त्यांनी आपल्याला दिला. आता हे करत असताना आपल्या भारतामधून हा बौद्ध धम्म गेल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये संत तुकाराम, संत नामदेव, संत कबीर या लोकांनी बौद्धाची वाणी आणण्याचा प्रयत्न केला. परंतु काय झालं, कालांतराने त्यांना पण त्यांची बुद्धाची वाणी ही आपली वाणी म्हणून पूजक स्वरूपात ती मांडण्याची प्रथा या मनुवाद्यांनी सुरुवात केली. आणि ही प्रथा सुरू करत असताना त्यांनी एकच गोष्ट ठरवली होती की बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार हा झाला पाहिजे नाही. आणि तसंच घडत गेलं. कारण बाबासाहेब ज्यावेळेस हा अभ्यास करत होते त्यावेळेस त्याला खरंच जाणवलं की हा बौद्ध धम्म आपल्या भारतामधनं का गेला आणि ज्यांनी येण्याचा प्रयत्न केला तो का आला नाही. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी पण प्रयत्न केला. त्यांनी भगवान बुद्धांच्या या सगळ्या गाथामधून माणूस म्हणून माणसाला काय जीवन जगायला पाहिजे हे त्यांनी ओळखलं होतं. त्यांनी अंधश्रद्धेवर पण मोठे जंग पछाडलं होतं, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी पण समता सत्ता हे जे त्यांनी वाक्य काढलेलं होतं की समान हक्क सगळ्यांना पाहिजेत, समता सगळ्याकडे पाहिजेत, बंधुता पाहिजे. परंतु काही कारणास्तव त्यांनासुद्धा याच्यामध्ये यश पाहिजे तेवढं आलं नाही. त्याच्यानंतर आपल्या इथले संत जे होते, संत गाडगे महाराज यांनीसुद्धा प्रयत्न केला, बुद्धांचे विचार सांगण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या रूपांनी सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा विचारसुद्धा या लोकांनी ऐकला नाही. आणि गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला याच्यामध्ये त्यांना अडकून ठेवलं. परंतु तरी त्यांनी त्यांचा मार्ग सोडला नाही, कारण ते बाबासाहेबांना आपल्या जीवापेक्षा जास्त मानत होते. कारण ज्यावेळेस बाबासाहेब 6 डिसेंबर 1956ला गेलेत आणि 20 डिसेंबरला आपले संत गाडगे महाराज गेलेत. कारण एवढा त्यांचा घनिष्ठ संबंध होता, एवढं त्यांच्यावर प्रेम होतं, त्याच्या विवेचनानेच ते एवढ्या दिवसात 15 दिवसात गेलेत. आता त्याच्यानंतर हे बाबासाहेब आलेत, यांनी समग्र विचार केला. हे समग्र विचार करीत असताना त्यांनी आपल्या या बहुजन समाजात कुठला धर्म पाहिजे हे डाळलं. आणि त्यांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि आपण या ठिकाणी बौद्ध झालोत. आता बौद्ध झालो म्हणजे आपण काय झालो, बौद्धांच्या काही आपल्या नियम आहेत, काही आपले विधिनियम आहेत, त्याच्यामध्ये आपण त्याप्रमाणे वागतो का हा पण एक प्रश्न येतो. बऱ्याच ठिकाणी स्वतःला बौद्ध म्हणून घेतात, परंतु आपण पंचशिलेचं तरी पालन करतो का हे पण आपल्याच्यानं होत नाही. आणि याच्यामध्ये मुळामध्ये मला एक सांगायचं वाटतं की बरेचशा कार्यक्रमामध्ये मी जातो, परंतु
बरेचशा कार्यक्रमात गेल्यानंतर वर्ग कुठला असतो, 40 नंतरचा, 60च्या नंतरचा हा सगळा वर्ग ऐकायला असतो. परंतु ज्यांना हे आता करायचं आहे, यंग जनरेशनला आता पुढे न्यायचं आहे बौद्धधम्म, त्यांनी कधी शिकावं. म्हणून माझा एक विचार आम्हाला सगळ्यांना आहे की आपल्या घरच्या मुलांनासुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायला पाहिजे. बौद्धधम्माच्या या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व होऊन घ्यायला पाहिजे. बौद्धाने त्या धम्म सांगायला पाहिजेत. बौद्ध धम्मामधल्या ज्या रूढी परंपरा म्हणतो आपण त्यांना माहीत असायला पाहिजेत. आपले सण त्यांना माहीत असायला पाहिजेत. प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व त्यांना माहीत असायला पाहिजेत. नाहीतर हा बौद्ध धम्म आपल्यामधून परत दुसरीकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण असं षड्यंत्र चालू आहे. क्रांती प्रतिक्रांती म्हणतो ना आपण, आता प्रतिक्रांती सुरू झाली. अगोदर क्रांती झाली, नंतर प्रतिक्रांती झाली बाबासाहेबांनंतर, आता क्रांती झाली, आता परत प्रतिक्रांती सुरू आहे. कारण ज्यावेळेस बृहदत्ताची हत्या झाली, शंगाने हत्या केली, त्यावेळेस त्यांनी प्रतिक्रांती केली होती. पण बाबासाहेब आले, बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं, संविधानाप्रमाणे आपल्याला सगळे हक्क दिलेत, ही क्रांती झाली. आता परत त्याच्यावर प्रतिक्रांती सुरू आहे. प्रतिक्रांती म्हणजे काय? तुम्हाला तुमच्या पद्धतीनं जगू न देणं. कारण आपण जे जीवन जगतो ते कुठंतरी त्यांना खटकतं, आणि खटकत असताना आता बऱ्याचशा ठिकाणी ते बोलण्याची वेळ नाही आहे. कारण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की तुम्हाला तुमच्या पद्धतीनं जगू न देणं हा एक अजेंडा तयार झालेला आहे. आपल्या मुलांना शिक्षण न घेऊ देणं हा एक अजेंडा तयार झालेला आहे. म्हणजे हे फक्त काही लोकांनाच माहीत असतं, सामान्य माणसाला काय माहीत असतं हो? सकाळी येणारा बिचारा, कामावरून येणार, घरी येणार, मुलं बाळं सांभाळणार आणि परत सकाळी निघून जाणार. परंतु ह्या गोष्टी जे सुशिक्षित आहेत, जे शिक्षणमध्ये पारंगत आहेत, आता तुर्कानी साहेबांनी हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी सगळं बुद्ध धम्माचं काहीतरी हे धम्मपद लिहिले असतील, त्यांनी सगळं जातक कथा लिहिल्या असतील, त्याच्यामुळे तुम्हाला ज्ञान मिळेल. पण हे ज्ञान मिळत असताना आपण आपला पॅरलल विचार पण केलेला पाहिजे. आणि हा पॅरलल विचार करत असताना तुम्ही जागरूक राहायला पाहिजे, ही माझी सर्वांना विनंती आहे. की आपल्या आजूबाजूला काय घडतं याच्याबद्दलसुद्धा आपण जागरूक राहायला पाहिजे. कारण नाहीतर आपल्या मुलांचं भवितव्य, मुलांचं भविष्य आहे ते अंधकारमय होण्याची आपण आता गॅरंटी देऊ शकत नाही, किंवा होईल किंवा नाही हे पण सांगू शकत नाही या क्षणाला. म्हणून आपण धम्मपद किंवा मिलिंद प्रश्न हे वाचत असताना याच्यामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी दिल्या आहेत, तुम्हाला ज्ञानामध्ये भर पडेलच. ते वाचत असताना त्याच्यामधलं तात्पर्य काय घ्यावं, आणि ते तात्पर्य घेत असताना त्याच्यामध्ये आपण आपला स्वभाव कसा बदलावा हे याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि तो स्वभाव बदलत असताना त्याच्यामधून आपल्या फॅमिलीला त्याचा फायदा काय होईल हे पण त्याच्यामधून घेतलं पाहिजे. फक्त एकट्या माणसापुरता हा धम्मपद किंवा मिलिंद प्रश्न नाही आहे, घरातल्या सगळ्या लोकांसाठी आपण आहे. जर आपण जर वाचलं असेल तर घरातल्या सगळ्या लोकांना सांगायला पाहिजे, मुलांना सांगायला पाहिजे. जर आताच तुम्ही मुलांना सांगितलं नाही तर मुलांना ते काही कळणार नाही. आता आपण घरी घेऊन गेलो, धम्मपद आहे, ठेवून देतो अलमारीमध्ये. मुलांना काय माहीत धम्मपद असेल, यांनी आणलं असेल, इथे विहारात जातात, नेहमी कुठली पुस्तक घेऊन येतात. म्हणजे असं नको व्हायला. म्हणून याची जाण आपल्या मुलांना द्यायला पाहिजे. म्हणजे आपल्या इथं आता बालसंस्कार केंद्र आहे की नाही मला माहीत नाही. खरं म्हणजे लहान मुलं ज्यावेळेस आपण KG1ला बालवाडीत टाकतो त्याच वेळेस आपल्या बौद्धाचं एक बालसंस्कार केंद्र असायला पाहिजे. कारण वेगळं कसं का, की बौद्धांचं ज्ञान, आपले पूर्वज कोण होते, म्हणजे ज्यांना इतिहास माहिती आहे ते इतिहास घडवतो म्हणतात. म्हणून आपला इतिहास त्यांना सांगायला पाहिजे. आम्ही अगोदर कोण होतो आणि आम्ही काय झालो, कोणामुळे झालो, आणि आम्ही काय करतो, हे सगळं त्यांना सांगायला पाहिजे. जर बालसंस्कार केंद्र आपल्या इकडे असतील, माझा विचार असा आहे, जर तो काम घेत असाल तर एखादं बालसंस्कार केंद्र त्याच्यामध्ये पण तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि जर तुम्हाला काही अडचणी येतील, कारण हे देवीदास पवार जे आहेत हे चीफ ऑफिसर होते, माझ्या अंडरमध्ये होते ते, खरं म्हणजे त्यावेळेस ठाण्याला होते ते. तर आता ते कमिशनर झालेत. तुम्हाला काही अडचण असेल तर आपण त्यांच्याकडे जाऊ, ते मदत करतील. आणि मदतवारी लोक आहेत, म्हणजे असं काही त्याचा भेदभाव काही नसतो, मदत करतात. म्हणजे तुम्हाला काही अडचण आली तर. म्हणून म्हणतो हे धम्मपद आणि मिलिंद प्रश्न हे जे आपण विमोचन केलं, याच्यामध्ये
वाचत असताना तुम्ही खरं म्हणजे त्यात तात्पर्य समजून घ्यायला पाहिजे. मी सांगितलं, कारण जर तोपर्यंत तुम्ही तात्पर्य समजून घेत नाही, नुसते वाचत सुटले, तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही कळणार नाही. 2 गाथा जरी वाचल्या तुम्ही तरी भरपूर आहे, 3 गाथा वाचल्या तरी भरपूर आहे. सगळंच तुम्ही वाचत बसतो म्हणता कादंबरीसारखं वाचू नका. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टी आवडतात, कुठल्या नाही आवडत, हे तुम्ही अगोदर अधोरेखित करा. आणि ते करत असताना त्याच्यामधनं तात्पर्य काय, आपण त्याच्या घेण्यासारखं काय आहे, हे आपण हे पुस्तक वाचल्यानंतर, कारण की आजचा प्रोग्राम हाच होता की यांचं धम्मपद आणि मिलिंद प्रश्नाचं विमोचन, म्हणून मी या पुस्तकावर बोलतो. बाकी मी संविधानाला जर बोलायचं झालं तर अजून 1 घंटा 1.5 घंटा अजून परत लागेल. म्हणून आपण काय करावं काय नाही करावं, संविधानाचं पुस्तक पण वाचायला पाहिजे. आम्ही संविधानाचे बरेचसे पुस्तकं लोकांना दिलेत, कारण आपण नेहमी म्हणतो आमच्या बापांनी संविधान लिहिलं, पण आमच्या बापांनी संविधान लिहिलं, पण त्या संविधानाचा पान जरी उघडून बघितलं का? तू नाही बघितलं ना. तुमचे हक्क कुठले आहेत ते बघितलं का? नाही बघितलं. तुम्हाला कुठल्या हक्कान्वये हे सगळे अधिकार मिळतात ते बघितलं का? नाही बघितलं. तुम्हाला मतदानाचा अधिकार कुठल्या कलमान्वये मिळतो हे आपल्याला अजून माहीत नाही. फक्त इलेक्शन आलं का वोटिंग द्यायला आपण जातो, पण वोटिंग देताना आपण कुठल्या कलमान्वये, बाबासाहेबांनी कुठल्या कलमान्वये आपल्याला अधिकार दिलेत हे पण आपल्याला माहीत नसतं. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण माहिती करून घ्यायला पाहिजेत. आणि हे माहिती करून घेत असताना अशा म्हणजे वरवर माहिती करून घ्यायला नाही पाहिजे. कारण जर कुठल्याही गोष्टी तुम्ही वरवर माहिती करून घेतल्या, अर्धवट ज्ञान हे कामाचं नसतं. तुम्हाला पूर्ण ज्ञान आलं पाहिजे. आता वरवर कोणी वाचलं, कोणी यूट्यूबमध्ये वाचतं, कोणी इकडे वाचतं, तेच कुठेतरी कोणी भाषणात सांगतं. मी 1-2 सांगितलं होतं, मी म्हटलं यूट्यूबवरलं सर्वच खरं असतं हे नाही, सगळीच माहिती खरी असतं ही नाही आहे. आता यूट्यूबमध्ये तुम्हाला बघितलं असेल तुम्ही की आपल्या धम्माचे प्रवचनं हे लोक करतात. एक ते बाईचं नाव माहीत नाही मला, ती सांगते भगवान बुद्धाबरोबर. ती अगोदर बुद्धम शरणम, नंतर संगम शरणम, नंतर धम्मम शरणम अशी असं बोलते. आणि भगवान बुद्धाच्या कथा पण सांगते. बाई कशामुळे सांगते की हे फक्त तुम्हाला याच्यामध्ये गुंतवण्यासाठी सांगते. आणि हे गुंतवत असताना खरं काय आहे आणि खोटं काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून या पुस्तकाचं वाचन आपण केलं पाहिजे. कारण जर तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला लगेच समजेल की नाही ही बाई बोलते खोटं बोलते, हा माणूस बोलतो हा खोटा बोलतो. जर तुम्हालाच माहीत नसेल तो बोलतो, आपण हा हा हू करायचं आणि मोकळं व्हायचं, म्हणजे याला अर्धवट ज्ञान असं म्हणतात. उलट ज्ञान नसलेलं चांगलं, तुम्हाला ज्ञान नसेल ना तर चांगलं, पण अर्धवट ज्ञान हे धोकादायक असतं, नेहमी धोकादायक असतं. म्हणून अर्धवट ज्ञान आपण कधी प्राप्त करून घेऊ नये. आता म्हणून हे मिलिंद प्रश्न आणि धम्मपदामधलं 1-2च तुम्ही गाथा वाचा, त्याच्यामधनं काय तुम्हाला प्रत्यय येते, काय तात्पर्य निघते तुम्ही बघा. आणि जर तुम्हाला त्याच्यामधनं समजलं असेल तर पुढलं चॅप्टर तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता, वाचू शकता आणि आपल्या या याच्यामध्ये विचारामध्ये आणू शकता. आता तिसरी गोष्ट म्हणजे अशी की साहेबांना सांगितलं, मी त्यांचं प्रथम अभिनंदन केलं कारण ते अध्यक्ष झालेत. मग अशी त्यांचं अभिनंदन केलं. सगळ्या नवीन बॉडीचं सगळ्यांचं मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. नवीन जी बॉडी आली ती कामाला लागली, त्यांनी कामाचा एकदम आलेखच दिला की आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. चांगली गोष्ट आहे. याच उमेदीनं जर काम केलं तर तुमची भीमटेकडी हे विहार आहे ही जगातल्या नकाशावर पण दिसू शकते. कारण काय आता आपल्या भारतामध्ये हा जर तुम्ही हे जर बघितलं ना खरंच सुंदर आहे. म्हणजे मला पण आता दीक्षाभूमीनंतर इथं थोडं असं कुणं बांधलेलं नाही. अकोल्याला एक बांधला आहे, पण तिथं हॉल बिल सगळ्याचं लग्न बिग्न होतात, तो भाग वेगळा, त्याने पण मोठं बांधलेलं आहे. परंतु या भीमटेकडीमध्ये जशी करमणूक आहे, जशी सिनेरी दिसते तुम्हाला, जशी हवा पाणी येतं, आपण म्हणतो ना हवा पाणी ज्या ठिकाणी चांगले असेल त्या ठिकाणी चांगले विचार दरवळतात. म्हणून लोक अगोदर तुमच्या या सह्याद्री पर्वतावर, इकड्या पर्वतावर, हिमालयात इकडे तिकडे लोक जायचे, कारण हवा पाणी चांगली असायची म्हणून लोक तिथं ध्यान करून बसायचे. इथं पण हवा पाणी चांगली आहे, अमरावतीपेक्षा तरी हवा पाणी एकदम चांगली आहे. म्हणून इथं येऊन जर ध्यान साधना तुम्ही केली तर तुमच्या बुद्धीमध्ये फरक पडल्याशिवाय खरंच राहणार नाही, अशी मी तुम्हाला माझ्या वतीने ग्वाही देतो. तुम्हाला काय वाटेल ते बघा. म्हणजे तुम्ही इथं येऊन जर आपण येतोच आणि इथं वंदना करतो, भंतेजी लोकांचे आपण प्रवचन ऐकतो, त्याच्यामधून आपण काय घेऊन जातो काय घेऊन जात नाही,
हा प्रश्न हा वेगळा प्रश्न आहे आणि प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेप्रमाणे आपण आपलं संपादन करत असतो. कारण सगळेच लोक सगळ्याच्या बुद्धी काय सारख्या नसतात. पाची बोटं आपल्या काही सारखं नाहीत. प्रत्येकाच्या बुद्धी वेगवेगळ्या असतात. यांनी आत्मसात केलं तर हे 10 दिवसांनी आत्मसात करतील, त्यांनी 10 दिवसात केलं ते 20 दिवसांनी आत्मसात करतील. ह्या गोष्टी अशा होतच राहतात. कारण जर सगळ्यांनाच चांगल्या बुद्धी दिल्या असत्या तर आपण 2000 वर्ष असे राहिलो नसतो, 2500 वर्ष आपण असे राहिलो नसतो. म्हणून आपल्या प्रत्येक जिनुकामागे कुठे याच्यामध्ये तुमच्यामध्ये काहीतरी फरक त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. ही प्राकृतिक नियम आहे, त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही. सांगायचा उद्देश माझा एकच होता की आपण जे आता कार्य करतो ते कार्य करीत असताना एक काहीतरी एम ठेवायला पाहिजे समोर. आणि ते एम ठेवत असताना मला हा संकल्प मला हे करायलाच पाहिजे हे जर तुम्ही ठरवलं तर ते काम तुमचं नियोजित काम खरंच होऊ शकतं. तुमचं प्लॅनिंगच नसेल, आता आम्ही प्लॅनिंग डिपार्टमेंटचे होतो तो भाग वेगळा, तुमचं प्लॅनिंगच नसेल तर तुमच्या जीवनामध्ये शून्य असं प्लॅनिंग होतं. तुम्हाला कुठं जायचं असेल तर प्लॅनिंग करावं लागतं, तुम्हाला परदेशात जायचं असेल तर प्लॅनिंग करावं लागतं, तुम्हाला समजा इथून दुसऱ्या नागपूरला जायचं असेल तर प्लॅनिंग करावं लागतं. जर तुमचं प्लॅनिंग चुकलं, एखादी गाडी तुमची निघून गेली का मग तुम्ही तिथंच बसणार. म्हणून मला एक म्हणायचं आहे की आपण जी ही भीमटेकडी आहे, ही भीमटेकडी जर तुम्हाला याच्यापेक्षा पण अजून उठावदार दिसेल, अजून चांगली दिसायला वाटत असेल तर आपण काहीतरी संकल्प करायला पाहिजेत. आणि ते संकल्प पूर्वतनात नेण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजेत. नुसते संकल्प करून चालत नाहीत. कारण काही लोक बाकी समाजामधले उपवास करतात, मी या देवाला नवस करतो, मी त्या देवाला नवस करतो, मला असं होऊ द्या, मला तसं होऊ द्या, माझ्या मुलाला 99% मिळू द्या, मी तुला हे व्हाईल ते व्हाईल, असा संकल्प आपल्याला नको. आपल्याला संकल्प कसा पाहिजे की कार्य करणं. संकल्प कसा पाहिजे, कृती करणं. म्हणजे आपण जर संकल्प मांडला तर त्या दिशेने आपण कृती करतो का हे आपल्याला बघायला पाहिजे. आणि त्याचा आढावा आपण स्वतःच घ्यायला पाहिजे. हे काम कुठलंही असो, तुमच्या घरचं काम असो, बाहेरचं काम असो, सामाजिक काम असो, कुठलंही काम असो, पण त्याचा आढावा घेणं, त्याचं चिंतन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता सारे साहेबांनी म्हटलं होतं की साहेबांनी मागच्या वेळेस म्हटलं होतं की तर पडदे वगैरे लावून देईल. आम्ही पडदे लावून देऊ तुम्हाला, तो काय प्रश्न नाही आहे. हे पडदे वगैरे सगळे आपण लावून देऊ. आणि इकडे दुपारी ऊन येतं वगैरे काय म्हणत होते, म्हटलं पडदे लावू तुम्हाला, तो काय प्रॉब्लेम नाही आहे. आता फक्त काही दिवस म्हणजे पुढल्या महिन्यात मी येणारच आहो, त्यावेळेस त्याच्यावर आपण डिस्कशन करू. आणि किती लागतं, काय लागतं, किती बजेट येतं, किती त्याचा इस्टिमेट होतं ते आपण बघू. त्यांना आपण बोलावून घेऊ की मेजरमेंट झाल्यानंतर ते आपल्याला पूर्ण कळेल. आणि कुठल्या टाईपचे लावायचे, कसे लावायचे हे आपण ठरवू. म्हणजे किती कलर लावायचे, 1 2 3 4 5, 2 कलर 3 कलर हे. आणि आपला उद्देश फक्त उन्हापासून त्रास होऊ नये आणि आपल्याला प्रसन्न वाटावं हा त्याच्यामागचा उद्देश आहे. आपल्याला लोकांना झकाकी दाखवायची हा उद्देश आपला नाही आहे. आपल्याला त्याच्यामागून त्रास होऊ नये, आपल्याला हाच आपल्या मागचा उद्देश आहे. तुमचं जे तुम्ही मला जे सांगितलं की पडदे लावायचं काम मी ते 100% करणार आहोत, त्याच्यामध्ये वाद नाही आहे. आणि बाकी अजून तुम्हाला या तुमच्या या कार्यामध्ये जर कमिशनरची मदत लागली असली आणि कुठं अडत असेल तर खरंच मला सांगा. कारण हे कमिशनर आता या इलेक्शनमध्ये असतील. किती वर्ष झाले, 1च वर्ष झालं काय? हां, मग हे असतील. कारण ज्याचे 3 वर्ष झाले ते जातील, पण हे असतील इलेक्शन अगोदर व नंतर पण असतीलच. त्याच्यामुळे तो काय प्रश्न नाही आहे. म्हणून तुम्हाला जर काय अडचण येत असेल तर मग आपण त्यांना, मी आता इथं महिन्याच्या 2-3 महिन्यात, 1 महिन्यात 2-3 वेळा तर येतोच मी. अमरावतीमध्ये इकडे कार्यक्रम असतात, दुसरीकडे कार्यक्रम असतात, त्यामुळे येतोच. आता मी येणाऱ्याला गेलो, तिथं कार्यक्रम आटपून आलो, लगेच धम्मा म्हणत होता, साहेब तुम्ही कपडे लवकर बदलावा, आम्ही भिंतीला घेऊन येत. म्हटलं ठीक आहे बाई, येतो लगेच. मग लगेच तयार झालो आणि तिथं बसलो होतो आम्ही. आता मला याने मगाशीच सांगितलं होतं, हे जे आपले सुमन होते ना, त्याने मगाशी सांगितलं का त्यांच्या खाण्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला. कारण लंडनहून ते येतात, त्यांच्यासोबत एक मुलगी आहे, तिनं काहीतरी तिखट बिखट खाल्लं असेल, तो तब्येत बिघडली. कारण सकाळी थंडी असतं, दुपारी ऊन असतं, त्यामुळे तो प्रॉब्लेम झाला. मग मगाशी आम्ही स्टेजवर होतो त्यावेळेस मला सांगत होते की माझं काही येणं जमणार नाही, परंतु मी काय तुम्हाला लवकर सांगितलं नाही, कारण म्हटलं धम्मा सांगेल काय सांगायचं ते.
आणि सत्यानंद भंतेजी म्हणत ते पण खूप थकले होते, रात्रभर ते जागे होते. ते म्हणे मला पण, आणि भंतेजी तब्येत पण बरोबर नाही, त्यांना उलट ते टायफॉईड झालेला आहे. टायफॉईड झाला आणि त्यांना तो स्टोन पण झालेला आहे. आता ऑपरेट करायला लागेल म्हणत होते, तरी धम्मानी त्यांना इथं घेऊन आलेत. कारण धम्मा म्हणत होता साहेब भंतेजी तुम्ही नाही आले तर लोक मला काय म्हणतील, तुमची तब्येत बघू द्या आणि नंतर तुम्ही निघून जा, 10-15 मिनटं तरी या, म्हणून ते आलेत. तर मला या ठिकाणी तुम्ही सर्वांनी बोलवल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. आणि या बौद्ध धम्म प्रचार समिती भीमटेकडी यामधील सगळे म्हणजे तुमचे जे काही मेंबर्स असतील त्याचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आम्ही या आमच्या आया बहिणींनी सगळ्यांना मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचं पण धन्यवाद. आणि पुढील कार्यक्रम ज्यावेळेस होईल त्यावेळेस मग तुम्हाला हे पडदे लागलेले दिसतील. मला ज्यावेळेस बोलवणार त्यावेळेस मग हे पडदे लागलेले दिसतील असे मी तुम्हाला ग्वाही देतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद साहेब. आपण उत्कृष्ट मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. यानंतर बौद्ध धम्म प्रचार समितीच्या वतीने आमच्या बौद्ध धम्म प्रचार समितीमध्ये फक्त 3 महिला होत्या. त्यामुळे महिलाची आमच्या बौद्ध धम्म प्रचार समितीमध्ये कमतरता होती. तर या दिनानिमित्त आम्ही महिला संघ एक तयार केला. त्या महिला संघामध्ये 62 महिला तयार झालेल्या आहे. तर त्यांना आम्ही ओळखपत्र म्हणून प्रदान करत आहे. ते ओळखपत्र आमच्या बौद्ध धम्म प्रचार समितीच्या संचालिका कुसुमताई वानखडे, भिक्खुनी धम्मचारिणी, भिक्खुनी प्रजापती ह्या करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याला नाव ज्योत्स्ना गेडाम देत जा तिकडे माताजीकडे. पाहू द्या. प्रेमिला लांजेवार हे घे जा. रक्षणा घोडेस्वार द्याचा तिकडे. संध्या हटकर, माया चक्रे, रत्नप्रभा सोनोने, भारती वानखळे, आरती आकोळे घ्या. शालिनी रामटेगे, कुंदाताई डांगे हे घ्या. मालती पाटील, सुशीला पांडेकर, हां कल्पना राऊत, लक्ष्मी हटकर, माया सहारे होऊ द्या. सुनीता बनसोड, पुष्पा काळे, प्रतिभा प्रधान हे घ्या. पाहू द्या ना. अनिता जौंजाळ, शालिनी गायकवाड, वैशाली आकोळे हे काय आता बरं हे अध्यक्षाच्या गळ्यात टाकायला लागणार. भारत सहारे, भारती शहारे, तारा बोंद्रे,
पल्लवी सूर्यवंशी. हे तर डबल झालं का आपलं? प्रतिभा प्रधान. खेडकर आहे तेच तर बोलला. आशा कोकणे. मेघा डबाले. डबाळे झाला. मनीषा काळे. कांचन आडोळे. ममता सहारे. कांचन हां. ममताताई इंगळे आहे ना आमच्या घरी बाई. बेबी राऊत. आशाताई नागदेवे. लताताई गवई. ललिताताई खेडकर. माधुरी वानखळे. कांताताई मुंडे. हे घ्या. हटकर आल्या का? आल्या काय? लक्ष्मीताई हटकर. आल्या का लक्ष्मीताई हटकर? नाही झाल्या. पाहू द्या. झाले. प्रतिभा डोंगरे. झाले का? प्रतिभा डोंगरे आल्या नाही. नाव तर घेऊन टाकू. प्रेमला डोंगरे. शिल्पा सोनवणे. प्राजक्ता बनसोड. सुकेशनी खैरकर. दमयंती मुंद्रे. अनुपमा दामले. सुशीला नागदिवे. कविता चांदेकर. जया मुंद्रे. लता गजबे. कल्पना बनकर. सुनंदा ठाकरे. झालं काय? शायदाई घोडेस्वार. झालं. आज झाला ना. कुठून राहिलं? लताताई ढोले. ते आहे ना. मनीषा शेंडे. ज्यांचे ओळखपत्र द्यायचे राहिले असन ते डबालेबाईकडून घेऊन जावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आणि आता कार्यक्रमाचे शेवटला टप्पा आभार प्रदर्शन ॲडव्होकेट पी टी खडसे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा जो अनेक लोक निघून गेलेले असतात ती जबाबदारी संस्थेचे सचिव इंजिनियर गोपाळराव इंगळे साहेब यांनी माझ्याकडे दिली. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पूजनीय माताजी, या कार्यक्रमाचे उद्घाटक आयुष्यमान प्रकाश रवराव साहेब, दिनकरराव तुरकाने सर यांनी या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभले आणि
हा कार्यक्रम पुस्तकांचं ग्रंथाचं विमोचन केलं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतभाऊ शहारे यांनी कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारून हा कार्यक्रम यशस्वी केला. आज महिला उपासक संघ या ठिकाणी त्यांना ओळखपत्राचं वितरण करण्यात आलं आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, कार्यक्रम यशस्वी केला. तेव्हा आजचा हा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने ते संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम.